बहुजन इंडिया न्यूज टुडेमध्ये आपलं स्वागत आहे। आता जाणून घेऊया ताज्या घडामोडी। शॉर्ट सर्किटमुळे लागली आग। अकोटमध्ये केटरर्सच्या गोडाऊनमधील 8 सिलिंडरचे भीषण स्फोट। एकामागून एक 8 स्फोटांनी परिसर दाणाणला। गोडाऊनमधील साहित्य जळून खाक। सुदैवाने जीवितहानी टळली। अकोट प्रतिनिधी। लोहारी मार्गावरील अहिल्याबाई होळकर कॉलनी परिसरात गुरुवारी सायंकाळी सुमारे 5 वाजताच्या सुमारास केटरर्सच्या गोडाऊनमध्ये लागलेल्या आगीत गॅस सिलिंडरचे एकामागून एक 8 स्फोट झाल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली। स्फोटांचे आवाज दूरवर ऐकू आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र गोडाऊनमधील साहित्य आगीत जळून खाक झाले। प्राथमिक माहितीनुसार विजेच्या खांबावर झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे उडालेली खिणगी गोडाऊनलगतच्या कुटारावर पडल्याने आग लागली। काही वेळातच ही आग गोडाऊनपर्यंत पोहोचली। त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात साठवून ठेवलेले गॅस सिलिंडर आगीच्या संपर्कात आल्याने एकामागोमाग 8 स्फोट झाले। ही घटना शहरातील विजय इंगळे यांच्या माऊली केटरर्सच्या गोडाऊनमध्ये घडल्याची माहिती मिळाली आहे। टीन शेडमध्ये केटरर्सचे साहित्य ठेवण्यात आले होते आणि त्याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात सिलिंडरची साठवणूक करण्यात आली होती। प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की सुरुवातीला गोडाऊनमधून धूर निघताना दिसला आणि सुमारे 15 मिनिटांनंतर पहिला स्फोट झाला। त्यानंतर काही क्षणांतच एकामागून एक स्फोट होत राहिले। घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले। नागरिकांनीही तातडीने मदतीसाठी धाव घेतली, मात्र आगीने रुद्ररूप धारण केल्याने अग्निशमन दलाच्या मदतीने जवळपास अर्धा ते पाऊण तास चरथीचे प्रयत्न केल्यानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले। या दरम्यान 2 सिलिंडर सुरक्षित बाहेर काढण्यात आले। नुकसान आणि जीवितहानी टाळण्यासाठी नागरिक व अग्निशमन दलाच्या जवानांनी परिसरातील घरांमधील सिलिंडर बाहेर काढून कुटुंबियांना सुरक्षित स्थळी हलवले। त्यामुळे मोठी दुर्घटना टळली। वृत्त लिहिण्यापूर्वी घटनास्थळी पंचनामा सुरू होता। दरम्यान गोडाऊनमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात सिलिंडरचा साठा कसा करण्यात आला याबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत। सर्वसामान्य नागरिकांना घरगुती सिलिंडरसाठी प्रतीक्षा करावी लागत असताना केटरर्सकडे मोठ्या प्रमाणात सिलिंडर उपलब्ध कसे होतात याची चौकशी करण्याची